आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आजपासून आम्ही आमरण उपोषणास सुरुवात करत आहोत। महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील आपले गव्हर्नमेंटचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची कामं पूर्ण झालेले आहेत, त्यांची थकीत बिलं शासनाने तात्काळ लवकरात लवकर द्यावीत यासाठी हे आंदोलन आपण आजपासून चालू केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील नावाच्या अभियंत्याने आत्महत्या केली आणि त्याचे जे काम त्यांनी जे केलं होतं त्या कामाचं बिल अंदाजे 1.5 कोटी रुपयाचं काम त्यांनी केलं होतं ते त्यांना मिळालं नाही। त्यांनी ते कर्जबाजारी झाले आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं। तर असे महाराष्ट्रात अजून की हर्षल पाटील आत्महत्या करण्याची वाट आपण बघताय। माझी शासन दरबारी एवढीच विनंती आहे की आपण तात्काळ जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची बिलं काढावी। आपण आत्ता योजना आणल्यात, अजून शेकडो योजना आपण इथं घेऊन या, पण ज्या कॉन्ट्रॅक्टरनी आपली कामं केलेली आहेत त्यांची थकीत बिलं आपण तात्काळ काढावी। आपल्या सातारा जिल्ह्याचे बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना सुद्धा मी महाराज साहेबांना विनंती करतोय, आपण या जिल्ह्याचे आहात आणि जिल्ह्याचे बांधकाम मंत्री असताना जिल्ह्याजवळचा सांगली आणि आता सातारा जिल्ह्यात पण अशी परिस्थिती आहे, कॉन्ट्रॅक्टरवरती तो आत्महत्या करेल तर त्यांची थकीत बिलं आहेत की आपण तात्काळ लवकरात लवकर काढावी। खरं तर थकीत बिलं का राहिलीत हा अभ्यासाचा विषय आहे। ज्याच्या हातात महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी आहे तेच खरं याचं उत्तर देऊ शकतात आणि तेच आपल्याला याची सविस्तर माहिती देऊ शकतात। आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये आज तारखेपर्यंत किती हजार कोटीची विकास कामं झाली, त्याची किती बिलं आपण दिलेली आहेत आणि किती बिलं अजून प्रलंबित आहेत जे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला द्यायचे आहेत याची आकडेवारी एकदा महाराष्ट्राच्या समोर येऊ देत की कशामुळं कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतोय। आमची एवढीच आज ही मागणी आहे, तात्काळ गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरची थकीत बिलं आपण द्यावी। जोपर्यंत ही बिलं दिली जाणार नाही, जोपर्यंत आम्हाला ठोस शब्द आपण देत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही स्थगित करणार नाही। आज हर्षल पाटील गेला, उद्या मी जाईन, पण कमीत कमी हजारो कॉन्ट्रॅक्टरचे जे आत्महत्या करणार आहेत ते तरी वाचतील। त्यामुळे मी जरी गेलो तरी त्यांनी काय फरक पडणार नाही, पण माझ्या महाराष्ट्रातील हजार उद्योजक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर वाचले पाहिजेत याच हेतूने आम्ही हे आंदोलन केले।